मी डॉक्टर विनोद कराळे, मोरी हॉस्पिटल आपण एक 15-20 दिवसापूर्वी चालू केलेलं आहे। खरं तर लोकांची सेवा करावी, म्हणजे आरोग्य हेच खरी संपत्ती आहे, त्यानुसार आपल्या मुरबाड तालुक्यातील लोकांचे आरोग्य सांभाळावे या हिशोबाने एक आपण शिबिराचे आयोजन केलेलं आहे। शिबिर हे 20 जुलै ते 24 जुलै असे 5 दिवस कंटिन्यूअस ठेवलेले आहे आपण, ते सकाळी 10 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान। या शिबिरामध्ये आपण लोकांना मोफत शुगर तपासणी, मोफत रक्तदाब तपासणी, त्याचबरोबर ईसीजी तपासणी जी बाहेर 500 रुपयाला होते ती आपण अगदी मोफत देतोय। बाहेरून तपासणी स्पेशली डॉक्टरांकडून करून सुद्धा ती आपण फक्त 50 रुपयाला देतोय। तसेच गुदद्वारे रक्तस्राव होत असेल तर त्याची इंडोस्कोपी तपासणी बाहेर 500 ते 1000 रुपयाला होते, ती आपण फक्त 100 रुपयात पेशंटला इंडोस्कोपीचा रिपोर्ट सुद्धा देत आहोत। तसेच एक्सरेवर 50% सवलत, रक्तलघवी तपासणीवर सुद्धा योग्य दरात आपण सवलत दिलेली आहे। याबरोबर शिबिरातील समाविष्ट आजार जे आहेत जनरल सर्जरीज व्यतिरिक्त हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल, मुळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडे, थायरॉइड, शरीरावर झालेल्या जखमा, शरीरावर झालेल्या गाठी, न भरणारे व्रण, तसेच बाकी जे काही आजार आहेत की प्लास्टिक सर्जरी आहे, मूतखडा, प्रोस्टेट यासारख्या आजारावर अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल। आपल्याकडे सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे, मुळव्याधसाठी स्पेशालिस्ट असणारे लेझर सुद्धा आपण अवेलेबल केलेला आहे रुग्णांसाठी। तसेच आयसीयू सुद्धा आहे, स्पेशालिस्ट वॉर्ड आहे, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, 2 डिलक्स रूम आहेत, या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत। तर एकच आवाहन करतो की या ज्या शिबिरातील समाविष्ट जे आजार आहेत त्या आजाराचा आपल्या मुरबाड तालुक्यातील लोकांनी आवर्जून फायदा घ्यावा, आपली तपासणी करून घ्यावी, इंडोस्कोपी करून घ्यावी आणि या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती। या शिबिरामध्ये साधारणतः कोणकोणत्या आजारावर तपासणी सुरू आहे? या शिबिरावर म्हणजे आपण आताच बघितलं की हर्निया आहे, अपेंडिक्स आहे, हायड्रोसिल आहे, भगंदर आहे, फायमोसिस आहे, पित्ताशयातील खडे असतील, थायरॉइड जे आहे, स्तनांतील गाठी असतील, कॅन्सर असेल, कॅन्सर सारख्या महाभयंकर रोगावर सुद्धा आपल्याकडे स्पेशालिस्ट डॉक्टर नितीन बस्ते हे सुद्धा अवेलेबल आहेत, तर त्यांना सुद्धा दाखवून आपण तपासणी करू शकतो। तसेच प्लास्टिक सर्जरी असेल, न भरणाऱ्या जखमा असतील, बाकी सगळे जे जनरल सर्जरीचे आजार आहेत किंवा दुर्बीणद्वारे होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया आपण या मुरबाड तालुक्यात करतो। आतापर्यंत आपलं जे उद्घाटन झालेलं आहे हॉस्पिटलचं, काही रुग्ण काही बरे होऊन गेलेत का? 100% आतापर्यंत आपण 2 सर्जरी केलेल्या आहेत, जे मेजर सर्जरी आहेत ते रुग्ण यशस्वीरित्या ऑपरेशन करून घरी गेलेले आहेत। तसेच बाकीचे जे काही आयसीयू मध्ये ऍडमिशन असतील, उच्च रक्तदाब आहे, अटॅकचे पेशंट असतील किंवा दम्याचे पेशंट असतील, असे सुद्धा पेशंट ऍडमिट होऊन घरी सुद्धा यशस्वीरित्या गेलेले आहेत। डोंबिवली, कल्याण या भागात काही रुग्ण जातात, महागडा खर्च असतो, इथं कसं काय होतंय? खरं तर हे जे आपलं मोरी हॉस्पिटल आहे, या मोरी हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटला बाहेर जायची गरज नाहीये, कारण आपण लेझर प्रथमतः मोरोमध्ये आणलेला आहे, ज्याच्या आपल्याला मुंबईला जायची गरज पडायची। शिवाय दुर्बीणद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया त्या मोरोमध्ये कुठंच होत नाहीत, त्या प्रथम आपण चालू करतोय। त्याला मुंबईला ते मोठ्या हॉस्पिटलला जायची अजिबात गरज नाही, अल्प दरात ही शस्त्रक्रिया आपल्याकडे निश्चित होऊ शकतात। अत्यंत कमी खर्चात आणि अल्प दरात म्हणजे लेझर तपासणी सुरू करणारे पहिलं हॉस्पिटल आहे मुरबाडकरांसाठी खास, आणि त्यामुळे 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान मुरबाड तालुक्यातल्या रुग्णांसाठी संधी आहे फार मोठी। आपण नक्की या ठिकाणी या शिबिराला भेट द्यावी आणि आपल्याला जे काही आजार असतील त्या संदर्भामध्ये आपण तपासणी करावी, डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं, नक्कीच आपल्या आजाराचं निवारण या ठिकाणी केलं जाईल, अशा प्रतिक्रिया आपल्या सोबत जे होते डॉक्टर विनोदजी कराळे, मुरबाड तालुक्यातील स्थानिक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोरिया हॉस्पिटल हे 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तयार आहे आणि त्यामुळे रुग्णांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा। धन्यवाद। KTV न्यूज प्रतिनिधी मुरबाड तालुका, भरत दळवी। धन्यवाद।